श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मी आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी आनंदी असाल आणि आनंदी तर प्रत्येकानेच असायला हवं. मित्रांनो, आपल्या स्वामीराज विश्व परिवारात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करायची. आता नित्यसेवा म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही सेवा दररोज माझ्याकडून होईल की नाही, किंवा ही सेवा करायला मला वेळेत टाईम मिळेल की नाही. परंतु मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही आणि कुठेही केली ना तरीसुद्धा चालू शकते. फक्त ती सेवा तुम्हाला दररोज करायची आहे आणि ही सेवा करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. आजकाल कुणाकडे जास्त वेळ नसतो, प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीचं झालेलं आहे. तरीसुद्धा जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल की स्वामी महाराजांची सेवा आपल्या हातून व्हावी, किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडीअडचणी असतील, काही दुःख असेल, जे काय जायचं नावच घेत नसेल, तर तुम्ही एकदा स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे आपला गुरु मानून पहा आणि त्यांची ही साधी भोळी सेवा करून पहा. निश्चित तुम्हाला फरक होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांची सेवा करण्यासाठी तुमच्या घरामध्ये महाराजांची एखादी छोटीशी मूर्ती किंवा फोटो हा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला ही पूजा करायची आहे. आता जर तुम्हाला दिवसभरातून मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून सेवा करायला वेळ मिळाला नाही, तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथं मनोमन महाराजांची आठवण काढून जर तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकतं. तुम्हाला काय करायचं आहे ते पाहूयात. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असतं. त्या पुस्तकामध्ये एकूण 21 अध्याय आहे. आता तुम्हाला दररोज काय करायचं आहे, दररोज 3 अध्याय नित्यनेमाने वाचायचे आहेत आणि त्यानंतर जी जपमाळ असते त्या माळीने तुम्हाला दररोज जप करायचा आहे. असं जर तुम्ही केलं आणि जर सातत्य ठेवलं तर निश्चित तुम्हाला बदल जाणवेल. आता हे पुस्तक काही जास्त महाग नाही, त्याची किंमत फक्त 33 रुपये आहे. पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये किंवा हल्ली ऑनलाईनसुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही हे पुस्तकसुद्धा उपलब्ध करू शकता. आणि नित्यनेमाने तुम्हाला यातले 3 अध्याय वाचायचे आहेत आणि जपमाळीचा जप करायचा आहे. असं केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असल्या, कितीही संकटं असली तर निश्चित तुम्हाला फायदा होणार. त्याचबरोबर अजून एक साधी सोपी सेवा म्हणजे महाराजांचा तारक मंत्र. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज 21 वेळा महाराजांचा तारक मंत्रसुद्धा म्हणू शकता. आता जर तुम्हाला येत नसेल, तुमचा पाठ नसेल, तर तुम्ही तो रोज ऐकूसुद्धा शकता. ह्या अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत. ह्या सेवा करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 10-15 मिनटामध्ये तुम्हाला ह्या सेवा करता येतील. त्यामुळे तुम्ही नक्की ह्या सेवा करून पहा, तुम्हाला नक्की फायदा होईल. सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे आणि काही झालं तरी सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही. कधी जर तुम्हाला बाहेरगावी जावे लागले, जर तुमच्या अडचणी आला, तर अशा वेळेमध्ये तुम्ही ही सेवा खंड पडला तर ती अडचण दूर झाल्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. नित्यसेवा करत असल्यावर शक्यतो घरामध्ये मांसाहार करू नका. बाकीचे ऐकत नसतील तर त्यांना खाऊ द्यात, परंतु जर तुम्ही स्वतः सेवा करणार असाल तर तुम्ही मांसाहार करू नका. जर तुमचा मासिक धर्म चालू असेल तर त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू नका. अशा प्रकारे जर तुम्ही महाराजांच्या छोट्या छोट्या सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हायला नक्की मदत होईल. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.